कल्पना करा 350 वर्षापूर्वीचा काळ. ना वीज, ना मशीन, ना जेसीबी. तरीही सह्याद्रीच्या उंच डोंगरांवर असे किल्ले उभे राहिले की जे आजचे इंजिनियर सुद्धा पाहून थक्कवतात. हे किल्ले फक्त युद्धासाठी नव्हते, तर ते होते जलव्यवस्थापनाचं विज्ञान, गुप्त मार्गांचं रहस्य, युद्धनीतीचं विद्यापीठ आणि स्वराज्याचं अभेद्य कवच. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले गड आजही जगाला सांगतात, बुद्धिमत्ता आणि नियोजन हेच खरं सामर्थ्य. आता प्रश्न हा की शिवाजी महाराजांनी गडांना इतकं महत्त्व का दिलं, हे आणि अशा बऱ्याच क्वेश्चन्सचे बद्दल आन्सर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण जे कोणी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल त्यांनी प्लीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग, शिवाजी महाराजांनी गडांना इतकं महत्त्व का दिलं? तर त्या काळात मुघल आणि आदिलशाहीकडे विशाल सैन्य होतं. महाराजांकडे सैन्य कमी होतं, पण डोकं अफाट होतं. म्हणून त्यांनी सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये असे गड निवडले की शत्रू वर येईपर्यंत थकून जाईल. मावळे वरून सहज हल्ला करू शकत, कमी सैन्यात मोठ्या सैन्याला रोखता येईल आणि किल्ला म्हणजे पूर्ण सुरक्षित शहर बनेल. प्रश्न हा की गड बांधण्यासाठी कोणते दगड वापरले जात होते? सह्याद्रीमध्ये प्रामुख्याने आढळतो बेसॉल्ट दगड. हा काळा, कठीण आणि अत्यंत मजबूत दगड असतो. याची वैशिष्ट्य म्हणजे पावसाने लगेच खराब होत नाही, उष्णता सहन करतो, तोफांचे आघात झेलतो, शतकानुशतके टिकतो. म्हणूनच तटबंदी, बुरुज, पायऱ्या आजही मजबूत दिसतात. आता डोंगरातूनच किल्ला ही महाराजांची भन्नाट कल्पना. किल्ला बांधण्यासाठी बाहेरून दगड कमी आणले जात. ज्या डोंगरावर गड बांधला जात असे त्याच डोंगरातील दगड वापरले जायचे. यामुळे बांधकाम, नैसर्गिक वाटे, भिंती अधिक मजबूत होत. शत्रूला कमकुवत भाग ओळखताच येत नसे. हा त्या काळातील स्मार्ट इंजिनिअरिंगपणा होता. अजून एक तर किल्ल्यांची रचना इतकी मजबूत का होती? पहिलं म्हणजे नागमोडी रस्ते. सरळ रस्ता जवळजवळ नसायचाच, कारण हत्तीने दरवाजा तोडता येऊ नये, शत्रूचं सैन्य वेगाने वर येऊ नये. तटबंदी आणि बुरुज असायचे. उंच दगडी भिंती आणि मजबूत बुरुजांवर तोफा असत. शत्रू जवळ आला की दगड, गरम तेल, तोफ गोळे फेकले जात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उंचीचा फायदा. म्हणजेच रायगड फोर्ट, राजगड, सिंहगड हे गड इतक्या उंचीवर होते की शत्रू वर पोहोचेपर्यंत दमूनच जात असे. आता अजून एक खूप महत्त्वाचा पार्ट जो आहे गडांवरील पाण्याची अद्भुत व्यवस्था. आज आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणतो, पण महाराजांनी ते 350 वर्षांपूर्वीच वापरलं होतं. खडक कोरून तयार केलेल्या टाक्या. गडांवर पाण्याच्या टाक्या वेगळ्या बांधल्या जात नव्हत्या, तर ते थेट खडक कोरून तयार केल्या जात. याचा फायदा काय? तर पाणी गळत नसे, उन्हातही थंड राहायचं आणि टाकी खूप मजबूत असे. आता पावसाचं पाणी साठवलं जायचं. किल्ल्यांवरील रस्ते आणि उतार असे बनवले जात की पावसाचं पाणी थेट टाक्यांमध्ये जाईल. ही त्या काळातील ॲडव्हान्स वॉटर इंजिनिअरिंग होती. आता अजून एक आहे की नॅचरल फिल्टरेशन सिस्टीम. म्हणजे की काही टाक्यांपूर्वी लहान खड्डे बनवले जात असे. त्यात माती, पाने, कचरा अडकत असे आणि स्वच्छ पाणी पुढे जाईल, म्हणजे पाणी फिल्टर होईल. आता टाक्या सावलीतच का असत? कारण बाष्पीभवन कमी व्हावं, पाणी थंड राहावं, जास्त दिवस टिकावं. हा प्युअर सायन्स होता. आता अजून एक, त्या काळातील एवढे सगळे गड किल्ले बांधण्यासाठी सिमेंट काय होतं माहिती आहे का? ते म्हणजे विशेष मिश्रण, जे होतं चुना, गूळ, उडीद डाळ, बेलफळ, कधी अंडे. हे मिक्सर इतकं मजबूत होतं की भिंती शेकडो वर्ष टिकल्या. किल्ल्यांचे दरवाजे हे युद्धातील सापळे होते. त्यामध्ये महादरवाजा, मोठे लाकडी दरवाजे आणि लोखंडी खिळे वापरले जात. हत्ती धडक दिली तरी दरवाजा सहज तुटत नसे. दरवाजा सरळ दिसत नसे. शत्रूला तोफ टाकता येऊ नये म्हणून दरवाजे वळणावर असत. आणि बहुतांश ठिकाणी चोर दरवाजे असत. यातून गुप्त हल्ले, रसद पुरवठा, आपत्कालीन सुटका केली जात असे. गुप्त मार्ग आणि रहस्य असायचे. गुप्त बोगदे. काही गडांवर जमिनीखाली मार्ग असल्याचं मानलं जात. चोरवाट, जिथे सह्याद्रीतील अरुंद वाटा फक्त मावळ्यांनाच माहिती असत. शत्रू पूर्णपणे गोंधळून जाईल.
हिरकणी बुरुज तर तुम्हाला माहितीच असेल. हा भाग फक्त स्ट्रॅटेजिक ठिकाणी होता की दूरवरून नजर ठेवता येई, शत्रूची हालचाल दिसे, वाऱ्याची दिशा समजत असे. आजचे इंजिनियर सुद्धा आश्चर्यचकित का होतात माहिती कारण आधुनिक मशीन नव्हती, GPS नव्हता, क्रेन नव्हत्या, तरीही परफेक्ट ड्रेनेज, रेन वॉटर हार्वेस्टिंग, व्हेंटिलेशन, डिफेन्स स्ट्रॅटेजी, स्टोन इंजिनिअरिंग अगदी अचूक होतं. आज हे गड फक्त पर्यटन स्थळी नाहीत, ते आहेत स्वराज्याची प्रेरणा, विज्ञानाचं उदाहरण, जलव्यवस्थापनाचं विद्यापीठ आणि महाराजांच्या दूरदृष्टीचं प्रतीक. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड आजही सांगतात, तलवार जिंकते युद्ध, पण बुद्धिमत्ता जिंकते इतिहास. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओ घेऊन. टिल देन टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.